नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते आपली मीरा देवी आईपाशी आलेली असते. म्हणते, आजी तुला माहिती आहे का, मी म्हणजे तू ज्या जागेवरती आत्ता उभी आहेस तिथे असं नव्हतं ग, खूप वेगळं होतं. ह्या दरवाजाच्या आतमध्ये एक म्हातारी आहे, ती अशी लटकत असते. तिथे बाबाही होते. बाबांना मी हाक मारत होते तरीही बाबा माझ्याशी काहीही बोलले नाहीत. आणि ती मंजिरी माझी सासू, ती माझ्या बाबांना मारण्यासाठी खूप धमक्या देत होती. आणि मला आजी एकच गोष्ट कळत नाहीये, ह्या माझ्या सासूचं सगळं काही काळकट कारस्थान आहे. आणि आत्तापर्यंत जे काही काळी जादू घडत आलेली आहे त्याच्या मागचं सत्य सगळं काही मंजिरी म्हणजे माझ्या सासूचंच हात आहे. त्याच्यावरून महागौरी आजी हसते, म्हणते, मीरा तू जे काय बोलतेस ते खरं आहे का? तुला कोणी सांगितलं तुझ्या बाबांना मारणार आहे म्हणून? मीरा पटकन महागौरीपाशी येते, म्हणते, आजी तुला माहिती आहे का, मी या दरवाजाच्या आतमध्ये गेले होते, मी सगळं काही पाहिलं आहे. बाबाही तिथेच होतं. तेव्हा ती मंजिरी मला बोलली की तुझ्या बापाला मी जिवंत काही सोडणार नाही. त्याच्यावरून मीरा म्हणते की आजी सगळं काही ती माझ्यासमोर बोलत होती, ती बाई काही मला व्यवस्थित वाटत नाही. महागौरी आजी म्हणते की मीरा, मी काही तुझ्या सासूला बघू शकत नाही, पण तिचा स्पर्श मला काही वेगळा वाटला, तो काही चांगला स्पर्श नाहीये. असं काही म्हणत असताना मीरा म्हणते की महागौरी आजी तुला माहिती आहे का, ती माझ्यावरती जबरदस्ती करते की पोर जन्माला घालायचं म्हणून. पण आजी तुला माहिती आहे का, मला पोर जन्माला घालायचं सुद्धा नाही आहे. आणि त्या मंजिरीचं सत्य कसं समोर आणायचं ते सगळं काही खूप कोड्यात पडली आहे. असं म्हणता क्षणी मीरा खूप रडायला लागते. महागौरी आजी मीराच्या समोर येते, म्हणते की मीरा शांत हो बाळा, अगं जे काही विधिलिखित तुझ्याबरोबर लिहिलेलं आहे ते घडणार. आणि तुला माहिती आहे का, ज्या गोष्टी घडणार असतात त्याच्यातून आपण एक नवीन वाट काढावीच लागते आणि तुला ते काढलीच पाहिजे. असं काही म्हणता क्षणी मीराच्या डोक्यामध्ये एक वेगळीच प्लॅन येते. आणि तिथून गेल्यानंतर मीरा म्हणते की माझ्या वेदाला तू मारण्याचा प्रयत्न केला आहेस, तिला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहेस. असं काही म्हणता क्षणी मंजिरीच्या नवीन एक पुढे प्लॅन असतो. मंजिरी चांगलीच जाळ्यात अडकते मीराच्या. मंजिरी पटकन झोपेतून उठते आणि दरवाजा खोलून बाहेर येते, तर अचानक एक बॉल तिच्या समोर असे खाली जातो आणि तो बॉल असा गेस्ट हाऊसमध्ये जातो. स्टोरूममध्ये गेल्यानंतर मीरा पटकन आतमध्ये येते आणि दरवाजा लावून घेते. म्हणते की तुम्ही इथे? तर मंजिरी म्हणते, हो अगं मी इथे. पटकन मीरा चाबूक काढते, म्हणते की तुम्ही माझ्या वेदाला मारण्याचा प्रयत्न केला आहे, तुमची नात असून सुद्धा तुम्ही अहो तिची आजी नाही. असं काही म्हणता क्षणी मीरा पटकन मंजिरीला धक्का देऊन खाली पाडते आणि चापकाचे चांगलेच फटके देते. चापकाचे फटके देत असताना मंजिरीच्या तोंडातून जो काही आवाज येतो ते पाहता क्षणी मीरा म्हणते की जेव्हा त्या बारक्या मुलीबरोबर जे काही तुम्ही करत होता त्यावेळेस तुम्हाला दया आली नाही का? आता तुम्हाला त्रास होतोय तेव्हा जाणवतंय तुम्हाला? मंजिरी चुपचाप बसलेले असते. पण मंजिरीच्या डोक्यामध्ये दुसराच काहीतरी प्लॅन असतो की मीराच्या रूममध्ये मंजिरीने स्वतःचं लॉकेट ठेवलेलं असतं आणि ते वेदानं घालता क्षणी वेदाच्या शरीरातला एकदम प्राण जाईल, असं काही मंजिरीने आणि मार्जरीने हा प्लॅन केलेला असतो. मंजिरी म्हणते, तू मला कितीही मार तरीही काही जरी होणार नाही. अखेरकार तू इथं आहेस माझ्यासमोर आणि त्या वेदाचा जीव जायला काही वेळ लागणार नाही. मीराही ते जो काही कसर असतो तो सगळा काही मंजिरीवरती काढते, तिला चांगलेच असे चापकाचे फटके देते. मंजिरी ते आपले गपचूप सहन करत असते आणि हिते वेदा ते लॉकेट गळ्यामध्ये घालते. आणि अखेरकार मार्जरी म्हणते, मंजिरी तू आणि मी जो काही प्लॅन केला होतो तो आत्ता कुठे सक्सेस झाला आहे. म्हणजे आत्ता कुठे आपला प्लॅन हिते चांगलाच घडामोडीला आला आहे. अखेरकार वेदाने ते लॉकेट गळ्यात घालता क्षणी वेदा म्हणते, आई मला खूप चक्कर येत आहे, अस्वस्थ वाटत आहे, खूप विचित्र वाटतंय, नक्की वेदाबरोबर काय घडणार? आणि मीराने आपल्या मंजिरीला चांगले चापक्याचे फटके दिलेले असतात.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.